आज आपण चविष्ट शेपूची भाजी बनवणार आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली, गॅस मिडियम फ्लेमवर ठेवला। त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घ्यायचं। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे। जिरे चांगले तडतडून द्यायचे आणि त्याच्यानंतर बघा त्यामध्ये 6 लसणाच्या पाकळ्या आणि 4 हिरव्या मिरच्या। आता हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार हे मी ठेचून घेतलेले आहे। तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा बारीक करू शकता किंवा मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता। आणि ते तेलामध्ये बघा सर्व टाकून घ्यायचं आणि 2 मिनिटं छानपैकी आता परतून घ्यायचं। त्याचा पूर्ण असा कच्चापण गेला पाहिजे, या पद्धतीने परतून घ्यायचं। आता ही मुगाची डाळ मी 2 चमचे घेतली होती, ती अर्धा तास भिजायला घातली होती। आता भिजल्यानंतर बघा ही मस्त अशी फुलली, त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। आता सर्व मुगाची डाळ टाकल्यानंतर तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं। हेही 2 मिनिटं छानपैकी परतून घ्यायची आहे। आता डाळ चांगली परतली की त्यामध्ये पाव चमचा हळद टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। आता तेही चांगला मिक्स करून हलवून घ्यायचं। आता त्याच्या बघा शेपूची भाजीची एक जुडी घेतली होती, ती चांगली निवडून स्वच्छ 3 वेळा पाण्याने धुवून नंतर कापून घेतलेली ती त्यामध्ये टाकून घ्यायची। अगदी फ्रेश अशी शेपूची भाजी आहे, तीही त्यामध्ये सर्व टाकून घ्यायचं। आता हे सर्व शेपूची भाजी चांगली मिक्स करून घ्यायची। आता तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मसाल्यामध्ये मीडियम फ्लेमवरच करायचं आहे चांगलं। त्यानंतर बघा हे कसं पाणी सुटत आलेलं आहे, भाजीला अंगचंच पाणी सुटत आलेलं आहे। आता त्याच्यानंतर बघा गॅस स्लो फ्लेमवर करायचा आणि 15 मिनटं झाकून ठेवायचे शिजेपर्यंत। आता 15 मिनटं झालेली आहेत, भाजी अगदी मस्त शिजलेली आहे। अगदी ही भाजी तुम्ही भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा चपातीसोबत पण खाऊ, इतकी चविष्ट भाजी आहे। तुम्ही पण अशाच पद्धतीने करा, ही भाजी तुम्हालाही नक्कीच आवडेल। तुम्हाला ही भाजी कशी वाटते हे कमेंट्स करून सांगा। धन्यवाद।